चला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळाडूंची ओळख परेड होते. एक बाजूला केदारनाथ डेरवन तर त्याच्या समोर वरदान मानाई दैवली विरुद्ध डेरवन. कोण जिंकणार? आमदार शेखर निगम चषक पहिलं पर्व कोणता संघ विजय होणार? आणि आता फलंदाजी तुम्हाला मिळाले. दैवली संघ आपली कोणती रणनीती असेल या सामन्यामध्ये? निश्चितच महाअंतिम सामना आहे आणि महाअंतिम सामन्यामध्ये निश्चितच प्रेशर असणार आहे. वरदान मानाई दैवली तर त्याच्या समोर फाईट करते केदारनाथ डेरवन वर्सेस दैवली. बाबल्या समोर यायचंय आणि आदेश समोर यायचं. चला बेस्ट होते बेस्ट लढवून टाकूया. दोन्ही संघांना बेस्ट होते. चला पहिले दोघांनी शेक हँड करायचंय, हक करायचंय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. काय असेल आता तुला किती षटकार मारण्याची अपेक्षा झाली या सामन्यामध्ये? आम्ही जास्तीत जास्त आदेशला थांबवायचा प्रयत्न करू. आम्ही विचारलं नाही, तू एकट्या किती षटकार मारशील ते सांगायचं आहे. आता ते मॅचवर डिपेंड आहे. आदेश तुझे काय प्लॅनिंग असेल या सामन्यासाठी? काय विशेष प्लॅनिंग काय केलंय? आता तसं म्हटलं तर 2 ओव्हर खालनच खेळायचा विचार केलाय. बाकी 2 ओव्हर मारूनच खेळायचं आहे. आणि जर विचार केला ट्रेंडिंगच्या दोन्ही जोडी आहे. हा सांगतोय मोठमोठे गार केलेत, गंमत कमी. हा सांगतोय किती बी समोर येऊ द्या, मी एकटा बा. चला दोन्ही संघ शुभेच्छा देऊया. ओढूया. चला दोन्ही संघ खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. लाखों अरमानों को जला के हमने शौक पाले, कोई पूछे तो उसको कह देना ये सारे पगले क्रिकेट के दीवाने. चला एकदा क्रिकेट साठी जोरदार टाळ्या होत्या. 4, 3, 2, 1 दमदार शेखर निगम चषक पहिलं पर्व सावड सर्व मॅच ऑन गेम ऑन. अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. पहिलाच फटका फसला होता परंतु निश्चित जीवदान मिळतंय, साथ मिळते नशिबाची. आणि हॅट्रिकला 500 असताना 3 षटकाराला देखील 500 फटका बसलाय. काय घडणार? अगदी प्रयत्न सुरेख होते आणि आता येतोय ब्रँड दाखवला जातो. आदेश षटकार. आणि काय पुन्हा एकदा खतरनाक षटकार आणि ढगात लाइटिंग दाखवली जाते. आता षटकार येतोय का पाहूया. आणि अगदी एक फटका मोठा होता परंतु एक धाव पूर्ण झाली आहे. धाव संख्येत भर पडते. अतिशय महत्वाची लढत पाहायला मिळते. जसं पाहिलं होतं ग्रामीण बिग बॅश लीग त्या पद्धतीची लढत पाहायला मिळते. सुरेख सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी माकुदी गोल यश अगदी आसमानी टोला आगीचा गोल सीमारेषा पार येतो षटकार. फटका सजवलाय अगदी ढगात लाइटिंग. पुन्हा एकदा बॅकफुट होते का धावबाद होत. हो काय फेकी होती. षटक संपलेत. एक षटक समाप्त. धाव संख्या झाली 21. काय आक्रमण. आता स्ट्राईक नसतं. हा देखील गुणी खेळाडू यश. यशची बॅट देखील बोलते. यशच्या बॅट पण मोठे फटके येतात. अतिशय महत्त्वाचे अगदी स्लोअर प्रकारचा चेंडू होता. एकेरीची फटका आला. ऑब्रेक सुंदर ऑब्रेक प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. मगाच्या वेळी यांनी सचिन सरांची विकेट घेतली होती आणि सचिन सरांना सांगितलं होतं मला या चेंडूवरती ऑटोग्राफ द्या. त्यावेळी सचिन सरांना त्या चेंडूवरती ऑटोग्राफ कधी माजायचं नसतं आणि क्रिकेटचा खेळ खराब झाला म्हणून कधी लाजायचं नसतं. अगदी आसमानी डोला. काय फटका सजवलाय. लोक येतील, नावं ठेवतील, टीका करतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. अतिशय महत्वाची लढत आहे आणि आता डेरवन संघ अडचणीत सापडतोय. पुन्हा एकदा अगदी लेगब्रेकचा चेंडू होता. काय गोलंदाजी केली जाते. भारतीय क्रिकेटमध्ये सर रवींद्र जडेजा आणि टेनिस क्रिकेटमध्ये सर भावेश पवार. आणि पवारचा वार चेंडू चाललाय सीमा रेषा पार येतोय. दैवलीचा ब्रँडेड षटकार.
35 धावा. आल्या आल्या आक्रमण केलंय, काय फटकेबाजी केली. आणि जर विचार केला साऊथ आफ्रिका अफगाणिस्तान 2 वेळा सामना सुपर ओव्हर झाला आणि असाच सामना पाहायला मिळाला. अगदी डान्सिंग डाऊन द विकेट. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क. चेंडूचा राशी मार्ग पार. षटक संपतंय. 2 षटकानंतर धावसंख्या होते तब्बल 41 रन्स ऑन बोर्ड. अतिशय महत्वाचा पाहायला मिळत आहे, कारण की स्पर्धा देखील मानाची आहे. चला मित्रांनो, विनंती असेल मागील 4 दिवस अतिशय सुरेख सामना पाहायला मिळतोय. काय चेंडू होता. पंचांच्या समांतर धावा पण पाहायला मिळतंय. यश वरती अक्रॉस द बॅटने फटका खेळला. एकेरीची धाव आली. धावसंख्या होते तब्बल 44 रन्स ऑन बोर्ड. ती मनस्थिती बदलावी लागेल आणि असा हा खेळ पाहायला मिळतो. क्रिकेटचा खेळ आहे, कारण की ज्या चर्चा करावी लागेल, कारण डेरवन संघ अडचणीत सापडलाय. अगदी महत्वाची लढत पाहायला मिळते. काय सामना रंगलाय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. अतिशय महत्वाचा लढत आहे. महाअंतिम सामना आहे. पुन्हा हो, काय चेंडू होता. अगदी 2 चेंडू वाईट टाकले, परंतु तदनंतर पुनरागमन सुरेख पाहायला मिळतंय. हा गोलंदाज देखील तीच आदेश ते कागदीचा फलंदाज. आता रडार मध्ये आलाय. हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड होण्याचा प्रयत्न. चला मित्र, प्रयत्नांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होत्यात. काय समर्पण पाहायला मिळत आहे. आज माझ्या केदारनाथ डेरवन संघाची जर्सी माझ्या अंगावरती काय आहे ना, त्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. या गावासाठी खेळलेला क्रिकेटचा खेळ आहे. धावसंख्या भर पडते. धाव डोंगर उभा केलाय. पुन्हा एकदा आसमानी डोळा आणि झेल सुटते. काय प्रयत्न केले गेलेत. 1 बास सीमारेच्या बाहेर आणि वार चाललाय. आणि जीवदान कोणाला दिलंय. वरदान मानाईचा हा हुकमाचा एक्का. संघामध्ये भर पडली. धावसंख्या होते 52. षटक संपतंय. 3 षटक संपतं तर धावसंख्या दिली 52. पाहायला मिळते 52 धावा फलकावरती लावल्या. आता यश आणि अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता आणि हेलिकॉप्टर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन लँड होतोय. आणि सलग 2 सामन्यामध्ये अर्धशतकी भागीदारी पाहायला मिळाली या खेळाडूकडून, कारण की वरदान मानाई संघाचा हुकमाचे एकी आहेत आणि त्यांना देखील जिंकवायचं आहे. दोन्ही आहे. एक बाजूला डेरवन आहे तर त्याच्या समोर वरदान मानाई. अगदी सेन्सिटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट केलं जातंय. सामना पाहायला मिळतोय. चला आता या दोघांचं युद्ध पेटणार आहे. बाबल्या विरुद्ध आदेश, आदेश विरुद्ध बाबल्या. नो चेंडू. यश पंच दंडित करतायत. पंच नो ची खून करतायत. जीवदान मिळतं. चेंडू सुरेख होता. सुरेख सामना पाहायला मिळतो. अतिशय महत्वाची लढत. स्लोअर 1 प्रकारचा चेंडू आला. आणि मित्रांनो, म्हणतात ना, लोकांची तोंड बंद करायची असतील ना तर आयुष्यात कमबॅक महत्वाचा आहे. आणि तो कमबॅक हा बाबल्याकडून पाहायला मिळाला. बॅक टू बॅक धक्के पाहायला मिळाले ह्या दैवली संघाला. मी त्याची रिस्पेक्ट करत चला, इज्जत करत चला, कारण की कधीही काही होऊ शकतं. कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ समजला जातो. अतिशय महत्वाची लढत सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. काय फटका. अक्रॉस द बॅटने फटका खेळला, परंतु आता मोठे फटके थांबलेत आणि बाबल्याने पुनरागमन करून दिलंय. त्याची एकदम वाखाणत देतो विवेक गुरव याचं नाव आहे. पंच 9 ची खून करतायत आणि पुन्हा एकदा डब्बे में के घुटना टेक और षटकर देख. अतिशय महत्वाची लढत सुरू आहे. फायनलचा सामना आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून खेळण्याचा प्रयत्न होता आणि धावबाद झालाय का पाहूया. तब्बल मैदानामध्ये द्वंद्व युद्ध रंगतंय. अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. एकेरीची धाव आली. धावसंख्या होते 64 धावा झाल्यात आणि 65 धावांची गरज असताना अतिशय महत्वाची लढत आहे. आज तुझी कहाणी अजून संपली नाही. हे पडणं तर क्षणिक आहे. जिद्द तुझी अजून संपली नाही. आज तू हरलास म्हणून पुन्हा जीवनात कधी जिंकणार नाही हे शक्य नाही. आणि उद्याचा सूर्योदय तुझ्या नावाने इतिहास लिहिणार हे विसरून तुला चालणार नाही. आणि पंच 9 ची खून करतात. सामन्याला सुरुवात होते. अतिशय महत्वाची लढत आहे.
चला सामनेकडे होतोय बाबल्या ऑन स्ट्राईक पायल मध्ये आणि उडवला चेंडू अक्रॉस बॅट टेकला एकेरीची धावाली धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते 2 धावा लागल्यात फलकावरती आणि गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय नितेश. कोण जिंकणार कारण तब्बल 150 संघामधून हे टॉप 2 संघ आहेत. निश्चितच कौतुकाची बाब आहे. अगदी चेंडू कसा उडवलाय बघा वाकड्या वाकड्या बाबळींचा वाकडा पळाला आणि बाबल्या म्हणतोय झुकेगा नाही साला. काय षटकार सजवलाय. लढाई आहे डेरवन विरुद्ध दैवली आणि कोण जिंकणार काय होणार काय बिघडणार येणार काय पुन्हा रडार मध्ये आलाय कटक्यावर बोट आणि जागेवर पलटी. काय फटका सजवलाय बाबल्या ऑन फायर पाहायला मिळतं विवेक गुरव आणि विवेक गुरव चांगले षटकार पुरव चांगला सामना पाहायला मिळतोय. या बेस्ट होते बेस्टची लढाई आहे आणि बाबल्याने सांगितलेत कारण मी देखील मोठमोठे गार केलेत गंमत मध्ये. पुन्हा एकदा रडार मध्ये आला अक्रॉस द बॅटने खेळला. एक धाव पूर्ण झाली दुसऱ्याचा प्रयत्न असेल 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या तोपर्यंत धाव संख्येत भर पडते. त्याची लढत सुरू आहे. अंतिम सामना आहे फायनलचा मॅच आहे. अगदी चेंडू उडवलाय जल्लोष होतोय रत्नागिरीच्या चिपळून आणि हे भावा मारतो उचलून काय फटके सजवतोय. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते बाबल्याकडून. चला जोरदार वाजू द्या टाळ्या वाजू द्यात. अतिशय मस्त सुरू आहे. आता नितेशवरती दडपण पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाजवलाय खटक्यावर बोट जागेवर पलटी. धाव संख्येत पडते भर. धाव संख्या होते 8. येणाऱ्या काही चेंडू समजणार आहे आकाश आणि आकाश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. अगदी अक्रॉस द बॅटने फटका खेळला एकेरीची धाव आली धाव संख्येत भर पडली. अतिशय मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात आहे बाबल्या नॉन स्ट्राईकला उभा आहे. बाबल्याचे फलंदाज देखील जे खेळाडू जे प्रेक्षक जोडलेत ना त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. अगदी पुन्हा एकदा कॉपी अँड पेस्ट प्रकारचा फटका होता. सिद्धू देखील स्वतःवरती नाराज असेल परंतु एकेरीची धाव आली धाव संख्येत भर पडते. धाव संख्येत तब्बल 30 धावा लागल्या फलकावरती. अजूनही सलामी जोडी मैदानात येते. आकाशवरती हल्ला चढवला जातोय का पाहूया. अगदी पुन्हा एकदा 3 चेंडू सलग एकाच रिझन मध्ये मारलेत आणि आता तसा वनचा बाबल्या गुरव अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. डेलिकेट स्टेप पहिला रुपी कट पाहायला मिळाला. धावसंख्येत भर पडते तब्बल 32 धावा ऑन बोर्ड 32 रन्स ऑन बोर्ड. काय सामना पाहायला मिळतो. अतिशय महत्वाची सामना सुरू आहे. बेस्ट होते बेस्टची लढाई या दोन्ही संघ मातबर चेक केला जातोय. काय सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतो. अगदी महत्वाची लढत सुरू आहे. काय घडणार अर्थात चर्चा पाहायला मिळतंय. वेळ खर्ची केला जातोय निश्चितच चर्चा झाली आणि आता मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. जसा मुळशीचा बकासूर तसा हा डेरवनचा बाबल्या गुरव पाहायला मिळतं आकाशवरती आणि आकाश आता त्यांच्या करतोय टॉस केलाय आणि आता आकाशला आसमान दाखवलंय. आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि सासूच्या जीवावर जावं सुभेदार. काय फटका सजवलाय खतरनाक षटकार आला. दिशा बदलेल. शेंगदाणे साखरेसोबत असेल तर त्याचा प्रसाद होतो आणि ते शेंगदाणे दारू सोबत असेल त्याचा चकना होतो आणि हाच महत्वाचं. स्ट्राईकला देखील यश असणार आहे गोलंदाजी मार्ग देखील यश असणार. दोन्ही सक्सेस आलेत आणि आता सक्सेस मिळतोय दैवलीच्या यशला. आता त्याचे अगदी काय चेंडू होता. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून मारला. पण 42 धावा. काय बिघडणार. अगदी रिस्वच्या माध्यमातून कोलॅबोरेशन खूप पाहायला मिळतं आणि घुटनाट एक षटकार व्हायचा होता परंतु सरळ जाऊन आदेशच्या हातामध्ये विसावतोय आणि यशने पुनरागमन करून दिलंय. कारण की भी आएगा यू थक्कर रबेडे मंजिल के मुसाफिर वो मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. कधी वेळ लागत नाहीये. अगदी रडार मध्ये आला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व चाललाय परंतु झेल सुटतोय. अगदी काय घडणार. अगदी महत्वाची लढत आता खेळाडूंची दोन्ही धगधग वाढते. येस पप्पे बॅक्टेरियल मोठा हातार बसतोय. चेंडू हाताळले काय होतंय पाहूया. गोलंदाजी मागुदी आश येतोय आणि आकाश येतोय काय करतोय पाहूया.
सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. रचले जातील अनेक कट पण त्यांचा डाव मुबल्या बाबल्या विरुद्ध आकाश. गाठक्यावर बोट आणि जागेवर पलटी, टांगे पलटी, घोडे फरा. 15 धावा. काय घडणार, काय बिघडणार. अगर सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ पुण्याची मिसळ, मुंबईची वेळ आणि आता आले मैदानामध्ये बाबल्याची वेळ. काय फटके करतोय. 56 धावा लागल्या. आता इक्वेशन बदलतंय. अरे काय फटका सजवला होता. अकराचा बॅटिंग एक धाव पूर्ण 20 फिल्डिंग पाहायला म्हणजे स्ट्राईकलाच बाबले असं नाही. समीकरण बदलतंय. आता इक्वेशन बदलत, स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 58 धावा झाल्यात. आता 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. चला मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 मध्ये 7 ची गरज हवा. 2 चेंडू 7 धावा. मारना भावा. केदारनाथ डेरबन संघाला जिंकवला भावा. अरे बघतोस काय थांबा ना. थँक्यू डीजे. अरे बघतोस काय रागाने. षटकार मारलाय वाघाने. एकदा जोरदार टाळ होत्या. सर्वांनी टाळा वाजवा बाबल्यासाठी. अरे प्राईज आले, बरेच प्राईज आलेत बाबल्यासाठी. बाबल्याचं मार्केट वाढतंय. बाबल्या सांगतो वाकड्या तिकडे बाबलीचा हिवाळी वापरला. दूर दूर मारेगा षटकार पर झुकेगा नाही साला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. चला केदारनाथ डेरवन संघ. येस, इट्स अ पार्टी.